अदृष्टाचे गूढ भोवरे किती सोसले वादळ वारे अदृष्टाचे गूढ भोवरे किती सोसले वादळ वारे पानगळीतून पुन्हा नव्याने मोहरली माती फक्त तुझ्यासाठी फक्त तुझ्या डॅडी मनातला विचार खूप चांगला आहे. हा फक्त आत्ता एवढ्यात घाई करू नका. जयंतीला जरासा सावरू द्या, बरी होऊ द्या आणि मग मग रिजवानला सांगा. विचारा. रिजवान मला नाही वाटत नाही म्हणे. डॅडी खूप चांगला मुलगा आहे तो. आपल्या घरामध्ये कोणी काही बोललं का? नाही जयदेव? नाही हो. गुड, चांगली गोष्ट आहे. आपल्या या गोपटे घराण्याची ही परंपरा आहे, कधी गॉसिपिंग करायचं नाही. बस, तुझ्या प्रश्नाचं उत्तर ह्याच्या माई आहे. हो हो हो, नक्की नक्की, न विसरता. ओके डॅडी, ओके, बाय. नमस्कार. नमस्कार. मी वनिता खेर. वनिता खेर म्हणजे कलकत्ता, बरोबर? आणि तुम्ही नितीन, राईट? ओ या, बसा 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 बसा. खरं तर मी तुमच्या आईला भेटायला आले. चला, एकदाच्या त्या वनिता खेर आपल्या मुलीला चंदाला घेऊन सुखरूप पोचल्या कलकत्त्याला. हो ना, एक सत्कार्य पार पडलं. पण भाऊजी, माझ्यासमोर दुसरंच टेन्शन उभं आहे हो. काय? जयंतीचं. एकदाच्या त्या वनिता खेर आपल्या मुलीला चंदाला घेऊन सुखरूप पोचल्या कलकत्त्याला. हो ना, एक सत्कार्य पार पडलं. पण भाऊजी, माझ्यासमोर दुसरंच टेन्शन उभं आहे हो. काय? जयंतीचं. काय होणार आहे या पोरीचं कोणास ठाऊक. का? अहो, सारखी मुलाला जवळ घेऊन रडत बसलेली असते. रडेल ना तर काय होईल, पण पोरासाठी रडते ते ठीकच आहे. त्या बदमाश नवऱ्यासाठी कशाला रडेल ती? त्याच्यासाठी तिने घर सोडलं आपलं. तो माणूसच अशा घाणेरड्या प्रवृत्तीचा म्हटल्यानंतर नवऱ्यासाठी कशाला रडावं तिला? अहो, पण उभं आयुष्य तिच्या पुढे. ठीक आहे ना, काय बिघडत आहे काय? उभं आयुष्य आहे म्हणजे काय? डायव्हर्स नंतर काहीतरी करता येईल, नोकरी करेल, सुशिक्षित आहे, भाऊच्या कंपनीत कामाला लागेल. सध्या काहीही ऐकण्याच्या परिस्थितीत नाही. तिला डायव्हर्स लवकरात लवकर कसा मिळेल त्याच्याकडे लक्ष देऊया आपण. डायव्हर्स झाल्यानंतर बघता येईल लग्नाचं. तिच्यावरती आघात झालेले आहेत मानसिक, त्यातून बाहेर तर पडू द्या ना पोरीला. ये बाबू. काय बाबू, काय चाललंय? काय नाही, नेहमीप्रमाणेच गप्पा गोष्टी. जयंती अध्याय. हा, तेव्हा मी विचार केलाय, म्हणजे माझ्या स्वभावाप्रमाणे अगदी तो टोकाचा आहे की म्हणजे जयंतीचं लग्न लावून द्यायचं. म्हणजे हा डायव्होर्स झाला की तिचं लग्न लावून द्यायचं. मी मुलगा ही बघितलाय, ठरवलंय मी. डायव्होर्स नंतर हे सगळं म्हणतोस ते बरोबर आहे. मुलगा पाहिलाय? हो. कोण? कोण? आपला जयदेवचा मित्र आहे ना, रिजवान. रिजवान? हा, म्हणजे आहे, टोकाचाच आहे. हो, नाही. नाही नाही, म्हणजे मी जाती धर्माच्या संदर्भात बोलत नाहीये, परंतु जयंती रिजवान यांनी एक तर तिला आधी डिव्होर्स मिळाला पाहिजे, आणि तो झाल्यानंतर रिजवान आणि जयंती यांनी एकमेकांना पसंत केलं पाहिजे, हो म्हटलं पाहिजे. हे बघ, माझा विचार मी मांडला. तुम्ही दोघं जण विचार करा आणि सांगा मला काय ते. मग आपण बोलू. मी येतो. नाही, चूक नाही वहिनी, चूक काय करताय? त्यांनी मांडलेला विचार अगदी खरोखरच एकदम टोकाचा नाहीये. ठीक आहे,
विचार करायला हरकत नाही. फक्त आधी डिव्होर्स होऊ द्या. फक्त तुझ्यासाठी. काय रे रिजवान, वरद येतोय ना? हा येतोय सर, येण्यातच असेल म्हणजे. काय म्हणजे तो वरद येईपर्यंत मी तुझ्याशी काही वैयक्तिक बोललो तर तुझी काही हरकत नाही ना? प्लीज सर बोला ना, माझी काय हरकत असणार. मला सांग, तू लग्न कधी करतोस? सर लग्न करायचं ठरवलं होतं मी राणी कामत बरोबर. राणी कामत म्हणजे ती कलकत्त्याला जी फिल्म बनवली होती, हा बरोबर बरोबर सर, ती तीच. तुझी हो. मैत्रीण आणि जयदेवची, हा तिच्या बरोबर करणार होतो पण तिने ऑस्ट्रेलियामध्येच लग्न ठरवलंय सर, आणि तिथेच सेटल होते. हो, आय एम सॉरी. म्हणजे हे मला माहित नव्हतं. हे मी सर जाईला आणि जयदेवला माहिती आहे सर. इट्स ऑल इन द गेम सर. आय एम सॉरी. इट्स ओके. असं घडतं कधी कधी. मला एक सांग, पण म्हणून पुढं काय करायचं ठरवलंयस लग्नाच्या बाबतीत तू? लग्न नाही करायचं ठरवलंय सर मी. रिझवान, मी थोडं तुझ्याशी धाडसानं बोललो तर म्हणजे तू माइंड करू नकोस. म्हणजे तू स्वतःला ते ऑब्लिगेशन म्हणूनही वाटून घेऊ नकोस. शेवटी निर्णय तुझाच राहील. काय रिझवान, बापाचं हृदय असतं ना, ते फार वेगळं असतं रे. म्हणजे वेडं असतं. त्याचा विचार वेगवेगळ्या ठिकाणी चालू असतो. म्हणजे मी काय म्हणतो की म्हणजे माझ्या जयंतीबद्दल तुझं काय मत आहे? सर तिला मी माझी बहीण म्हणून पाहतो. रिझवान, हो सर, म्हणजे बहीणच असते ना. आता जयदेव जेव्हा तिच्याकडे रक्षाबंधनला जातो तेव्हा मीही जातो. ती मलाही राखी बांधते. सॉरी, आय एम सॉरी. हे मला कधी जाणवलंच नाही. म्हणजे अरे हाय. बस बस बस, वरद ना रे तू? हा, वरद. मी काय, आपण तसे घाईघाईत तुला बघितलंय मी, पण असा पहिल्यांदाच बोलतोय तुझ्याशी. काय मी तुला यासाठी बोलवलं की या रिझवान बरोबर तू सतत राहून माझा जो जीव वाचवलास त्याबद्दल तुला थँक्सही म्हणायचे होते, आणि तुला काहीतरी मला द्यायचं होतं. मला देण्याची इच्छा आहे. नाही सर, प्लीज माझ्यासाठी काय करू नका, कारण महाडिक काकांच्या युनियन ऑफिसमध्ये मी खूप खुश आहे. अरे, मी तुला विचारण्याच्या आधीच तू म्हणालास मी तुला नोकरी ऑफर करणार होतो. मला तुझ्यासारख्या विश्वासू मित्राची गरज आहे रे पोरा. ॲक्च्युली सर, मलाही आवडलं असतं ते. नाही, इट्स ओके. म्हणजे तू महाडिक काकांकडे आहेस त्यामुळे त्यांचा विश्वासघात करणं हे तुला आवडणार नाही. बट इट्स ओके. हे बघ, मी काय तुला म्हणतो, समज जर मी महाडिक काकांकडून तुझ्यासाठी परवानगी मागितली आणि तुला मागितलं तर तुझी हरकत नाही ना? नाही तर म्हणजे माझी महाडिक काकांनी तुला दिला तर चालेल ना? यू डॅडी. काय रे, घाईत आहेस? हां, जरा काम आहेत ती. ओके ओके, ये. येतोस तू? हा येतोय. अच्छा चल, मी आलो आहे पुढे. सर मी पण येतो. आणि सर मगाच करता सॉरी सर. वेडा का मी तुला, म्हणजे मी असं विचारायला नको होतं. आय एम सॉरी. होतं सर. तुझ्या भावना मी जाणल्या नाही. आय एम सॉरी. येतो सर. Yep. डॅडी, आय एम सॉरी. या आत्म्याचं भविष्य या रिझवानने पहिल्यांदा खोटं ठरवलंय. अरे, बरं झालं त्यांनी भविष्य खोटं ठरवलं. एक पाप करणार होतो त्यापासून त्यांनी वाचवलं, मला माहिती. हो, ते आहेच. काय म्हण, पण तो पोरगा चांगला आहे नाही का? हो, ते आहेच. बाकी काय, तू का आलायस आज? काय असा सहज भेटायला आलो. हा 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 हा. मला थोडे टेन्शन मध्ये दिसताय. काय मनातलं काही घडलं नाहीये. हो, हो, हो. काय
रे, मी काय म्हणतो तुला, माझ्या बाबतीतच नेहमी असं का घडतं रे, की काय मी जे ठरवतो ना ते होतच नाही. का रे? डॅडी, म्हणूनच आलो मी. म्हणजे असतं ना एखाद्याचं नशीबच असं असतं. हा 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 आता माझ्याकडेच बघा ना, मी ठरवल्या होत्या तशा गोष्टी अशा सुरळीत झाल्या असत्या तर आता असं एकदम झपकन येऊन बसलो असतो इथे. हो ते पण आहे. आणि घाबरवलंही नसतं मला. एकूणच काय, यू अँड मी आर सेलिंग इन द सेम बोट. व्हॉट डू यू मीन यू अँड मी वी आर सेलिंग इन सेम बोट? मी आत्मा आहे तुझ्यासारखा? डॅडी तुम्ही आत्मा, तुम्ही परमात्मा. कानफटत मारीन एक तुझ्या कान. हे सुद्धा ठरवलं तरी करता येणार नाही डॅडी तुम्हाला. खरंय रे, खरंय खरंय. तुला खरं सांगू का, मी ना असं ठरवलं होतं ना की तुला 2 मांत्रिक बोलवायचे, मंत्र बिंत्र म्हणून तुला एका बाटलीमध्ये असा भरून टाकायचा. तेही ठरवल्यासारखं नाही झालं ना. नाही झालं ना. पण एनिवे तो रिजवान मुलगा मला खूप आवडला. चांगले विचार आहेत रे त्याचे. हो, हा. मलाही आवडलं. पूर्वी असा होता का रे? नाही, फार मवाली मुलगा. असं नाही? म्हणजे काय, हा, हा. अत्यंत वाया गेलेला मुलगा, पण आता बघा केवढे चांगले विचार, सुसंस्कृत, सालस. तुझ्यासारखे सुसंस्कृत विचार. म्हणजे काय, त्यावेळेला तुझ्या बरोबर होता तेव्हा तसे नव्हते नाही का? नालायक. तेव्हा बघायचं होता हा. असा फुकट गेलेला मवाली मुलगा, मवाली 1 नंबरचा. चला एनिवे, का आणखीन माझ्यासाठी काही सूचना आहेत? नाही नाही तर नाही सावध केलंस एकदा बाबा. डॅडी जरा विश्रांती घ्या. डोक्याला त्रास करून घेऊ नका एवढा. डॅडी, जयदेव आहे ना आतमध्ये, आहे ना. त्याला जरा त्रास देऊन येतो. अरे कशासाठी उगाच तू त्रास द्यायला येतोस का काय? बघतो ना, तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी आहे ना. विश्रांती घ्या, मस्त शांत झोपा आता. बाय. काय एक मिनिट. रिजवान, का? आपली जयंती मॅरिड आहे, तिला मूल आहे म्हणून? नाही, मग रिजवान तिला बहीण मानतो म्हणून. ओहो, मग काय जयंतीला रिजवानच्या बाबतीमध्ये काही प्रश्न विचारणं हे काही बरोबर नाहीच होणार. आणि खरं सांगू, जयंतीला हे नातं मान्यच होणार नाही. एकदा का लग्नावरचा विश्वास उडाला ना की तू पुन्हा बसणं फार कठीण असतं. खरं नाही, म्हणजे असेल सुद्धा, मला काहीच अनुभव नाही. परंतु या आमच्या भावड्याचं मला फार वाईट वाटतं. प्रत्येक गोष्टीत घाई, म्हणजे घरच्या बाबतीत म्हणतोय मी, घाई नडते त्याला. आम्ही पण फार त्रास दिला ना त्यांना. तुमच्यावरून तो त्रास करून घेत असेल आत्ता सुद्धा, म्हणजे अजून सुद्धा, असं मला नाही वाटत. तुला वाटतं? एक बरं आहे, नशीब नावाची गोष्ट आहे ना, ती आमच्या भाऊच्या मार्गामध्ये कायम काही ना काहीतरी अडचणी आणून उभ्या करते. त्यामुळे तो सतत बिझी राहतो, कामात राहतो. तुम्ही सुद्धा ना. या भाऊजी, अहो त्या जयंतीची जरा समजूत काढा ना तुम्ही. काय झालं अहो ती लग्न करायला तयारच नाहीये. वहिनी? तुम्ही आमच्या बंधुराजांचे पत्नी झालात म्हणून लगेच त्यांच्यासारखाच उतावळेपणा तुम्ही पण करायला पाहिजे असं कुठेही लिहून ठेवलेलं नाही. जरा थांबा. ती मुलगी, तिच्यावरती आघात झालेला आहे, जरा तिला सांभाळायला पाहिजे, त्याच्यातून बाहेर काढला पाहिजे. त्याकरता जरा मदत करूया. हे काय लग्नापैकी त्याचं बघता येईल नंतर. काही काय आहे? आई, रिजवान आत्ताच भेटून गेला मला. म्हणजे तोही? अहो, रिजवान जयंतीला बहीण मानतो. आता जिला बहीण मानलंय तिच्याशी कसं लग्न करेल तो? जरा थांबा, घाई नको. बरोबर आहे तुमचं. अहो हेच तर मी यांना समजवण्याचा प्रयत्न करते, मग पण समजून घेतील तर शपथ. एक तर सगळ्या गोष्टीत घाई करायची, नंतर मनस्ताप करून घ्यायचा. जरा काही नवीन सांगाल का? का आहेत कुठे? अभ्यास करतो. म्हणजे स्टडी रूम मध्ये आहेत.
पण भाऊजी तुम्ही सुद्धा, मी जरा बघून येते. हं? आई सुद्धा ना. तुम्ही काय सारखी त्यांची चेष्टा करता हो? बरं, तो चिडतो आणि मला ते आवडतो, तो चिडलेला, म्हणून करतो. तुला केव्हा निघायचं? तू जाणार होतीस ना, जा लवकर, निघ 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 आता लवकर तू ते ना. निघ. उशीरून करशील तर पंचायत होईल. उठ. उठते शांतपणे जायचंय मला. फक्त तुझ्यासाठी. हे जयदेव, तो भेटला? कोण? अमर रे. डॅडी तुम्ही प्लीज त्या अमरला एवढं सिरियसली घेऊ नका. व्हॉट डू मीन बाय त्याला एवढं सिरियसली घेऊ नका? तो डॅडी तुम्ही पण आली काही नाही. आता जयंती लग्नाला नाही म्हणाली असेल किंवा रिजवान नाही म्हणाला म्हणून सांगायला आली. त्याविषयीच बोलत होतात तुम्ही? नाही त्याविषयी बोलत नव्हतो, पण डॅडींच्या मनात एखादा विचार आला ना की घरभर त्याचीच चर्चा असते सारखी. तू काय मस्करी करतोस का आमची? हा हा म्हणजे मस्करी करतोस? हा 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 विचार करायला नको. ह्याच्यात काय चुकलंय? अजिबात मस्करी करत. हे बघा, मला फक्त एवढंच म्हणायचं की तुम्हाला चर्चा करायची ना, तुम्ही चर्चा करत बसा. डोक्याला माझ्या त्रास. हे मला तुम्हाला जो विचार करायचा तो करा. ती जयंती बिचारी आता 2-3 महिने झाले आले, तिला जरा विश्रांती घेऊ द्या, आराम करू द्या. पण नाही. आणि अर्थात मी कोण तुम्हाला याबद्दल सांगणार? तुम्ही बोलत बसा, मी येतो. ह्या मुलाला ना कसली जबाबदारी म्हणून माहिती. मला पण काय वाटतं माहितीये का शांता, आपण ना हा म्हणजे हे सगळं जे घाईघाईने ठरवायला नको होतं. हे जयंतीचं अहो पण त्याचं काय ऐकत आहे बघा. ही जाई आता तिचे दिवस भरत आले, बरोबर आहे. नंतर उद्याला बाळंत होईल, लहान मूल घरात येईल, मग जयंतीला सुद्धा इथं अवघडल्यासारखं होईल. हो, आपलं घर एवढं मोठं आहे, याच्यात अवघडल्यासारखं काय होणार आहे? तुम्हाला ना बायकांचे प्रॉब्लेम्स कधीच कळणार नाही. आणि आपली जयंती प्रचंड आत्मकेंद्रित मुलगी आहे. असू दे, जाई सांभाळून घेईल तिला. मला हा निर्णय आपण नको घ्यायला होता. काल तिची सासू आली होती तिला भेटायला. मला तसं कोणी सांगितलं नाही, हाकलून दिली असती मी तिला. म्हणूनच तुम्हाला सांगितलं नाही मी. सारखी रडत होती, मुलाला दोष देत होती, माझ्या मुलाला वाचवा म्हणत होती. हो काय? मग मी सांगितलं माझ्या नवऱ्याच्या जीवावर उठणाऱ्या मुलाला आम्ही कसं वाचवणार म्हणून. बरोबर आहे, बरोबर आहे. पुढे काय झालं? अहो जयंती तर एक शब्द सुद्धा तिच्याशी बोलली नाही. हा 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 जयंती म्हणजे सगळं विचित्र. अहो आपली जयंतीचं सुद्धा ना मला काही कळतच नाही. घटक्यात म्हणते की त्या माणसापासून मला डायव्होर्स घ्यायचा आहे, आणि घटक्यात म्हणते माझ्या नवऱ्याला वाचवा. काय वाचवा? असं जर तिच्या मनात विचार असेल ना तर तो अतिशय दुर्दैवी आहे. मी जावयाला वाचवणार नाही, अजिबात वाचवणार नाही, काय झालं तरी. हे बघा, तुम्ही काहीही निर्णय घेतलात ना तरी मी तुम्हाला अजिबात दोष देणार नाही. तरी सुद्धा प्रश्न अनुत्तरितच राहतो ना. काय करायचं? फक्त तुझ्यासाठी. विश्वासराव देशमुख तुरुंगामध्ये हार्ट अटॅक आलेला आहे. मग गेले? गेले नाही, सरकारी हॉस्पिटलमध्ये आहेत, ICU मध्ये. अशा माणसांचं आणखीन काय होणार? सगळं असून सुद्धा ही माणसं असं कसं वागू शकतात बापू? आज काय कोर्टामध्ये केस आहे ना जावई बापूंची. जावई? हो, आता डिव्होर्स मिळत नाही तोपर्यंत तोंडामध्ये तेच येणार ना. अरे ती जाई, ती जयंती, त्या वहिनी, अरे अरे सगळे हॉस्पिटलमध्ये रे. बापूचा फोन आला होता ना. कशाला काळजी करतो? मला काही कळत नाही. काय चाललंय तुझं? आला होता. हो, बापूचा फोन आला होता. त्यांनी सांगितलं सगळं काही ठीक आहे. हसतेस काय? काल याच वेळी माझ्या तोंडाला फेस आणला होतास तू. अरे म्हणून दिवसभर काय माझ्या समोर बसणारच माझा चेहरा बघत? हो हो काय म्हणजे त्यासाठीच तर सुट्टी घेतली. तू कम्प्लिटली बरी होईपर्यंत मी इथून कुठेही हलणार नाही. तुम्ही बरीच होणार नाही. ठीक आहे, मी बसून राहीन ना. माझ्यावर आणि जयदेवर कुठला तरी आरोप करून मला घराच्या बाहेर काढावीशी वाटतं ना तुम्हाला? डॅडी तुम्ही एकदा मला सांगून बघा ना.
जाई तू तू या घराच्या बाहेर हो, मला तुझा त्रास होतो.